नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामनवमी आपल्याला साजरी करायची आहे. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा साक्षात एक अवतार मानले गेले आहे. याच प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला 12:39 झाला. आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी, कुठली सेवा करावी या संदर्भातली सगळी माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे. ते कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून एक उत्तम पुरुष कसा बनू शकतो हे त्यांचे एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे. रामायण आपल्याला सांगतं की प्रत्येक व्यक्तीने आपलं आदर्श जीवन कसं जगायला हवं. एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, आई म्हणून, सासू आणि सासरा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून, भाऊ आणि बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने आपलं कसं जीवन कसं जगायला हवं, आपलं नातं कसं निभवायला हवं याविषयी रामायण मार्गदर्शन करतात. मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या घरातील मुलं मुलींना रामायणातील आदर्शाची जाणीव करून द्या. रामायण कसं होतं, राम कसा होता, सीता कशी होती, प्रभू रामचंद्रांचा संपूर्ण जीवन कसं होतं याविषयी आपल्या घरातील मुलं मुलींना समजावून सांगा. रामनवमी हा दिवस म्हणजे फक्त प्रभू रामचंद्र यांचा स्वागत करण्याचा दिवस नाही, तर प्रभू श्री रामचंद्रांचा गुणांचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांचे जे गुण होते ते आपल्या अंगी उतरवून करण्याच्या पर्यंतचा हा दिवस आहे. अहिल्यांचा उद्धार करणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वीतलावरील एक आदर्श व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचाच बरोबर ते एक परब्रह्माचा अवतार सुद्धा होते. आता अशाच या प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरा करावा बघा. 12:39 आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा असतो. पण तुम्ही अगदी पहाटे जरी भगवान श्रीरामांची पूजा केली तरी चालेल. आता ती कशी करायची तेही तुम्हाला सांगते. येत्या रविवारी 6 एप्रिलला आहे श्रीरामनवमी. तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल आपल्याला शिंपडून घर जे आहे तर ते पवित्र करायचं आहे. सकाळी लवकर उठून आपला उंबरा स्वच्छ करून हळदीचं लेपन करावं आणि अगदी पहाटे तुम्ही 6ला जरी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल किंवा अगदी सकाळी 11 वाजता जरी अभिषेक केला तरी चालेल. आता आपल्याला 12:39च्या आत या सर्व सेवा करायच्या आहेत. जसं आपण श्रीकृष्ण जन्म साजरा करतो त्या पद्धतीने आपल्याला राम जन्मसुद्धा साजरा करायचा आहे. देवाच्या शेजारी एक चौरंग किंवा पाट ठेवावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावं आणि मग बाळकृष्णांची मूर्ती घ्यावी. जर विष्णूंची किंवा रामांची मूर्ती असेल तीही घेतली तरी चालेल. बाळकृष्णांना आव्हान करावं की मी आज तुमची सेवा करत आहे आणि बाळकृष्णांची मूर्ती एका ताम्हनात घ्यावी आणि 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणावं. 16 वेळा पुरुष सुक्तम आवर्जून म्हणावं. आता तुम्हाला 16 वेळा म्हटलं शक्य नाही तर 1 वेळा म्हणा, पण 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, तसेच पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता. रामरक्षा किंवा पुरुष सुक्त लावून तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती जागेवर ठेवावी. एक तांदळाची रास काढावी, त्या राशीवर बाळकृष्ण ठेवावे. त्यांना नवीन वस्त्र, हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप यांनी ओवाळावं आणि श्रीरामांना मनोमन प्रार्थना करावी. मी तुम्हाला धूप ओवाळत आहे, मी तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करत आहे. माझ्याकडून जी काही तोडकी-मोडकी सेवा जी आहे ती तुमच्या चरणाशी मी अर्पण करत आहे. हे सगळं तुम्हीच करून घेत आहात आणि जो काही घरात नैवेद्य असेल, आता प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता. कुठलं काही पण नैवेद्य असेल गोडधोडाचा तो अर्पण करावा. पण या दिवशी तांदळाच्या खीरचा नैवेद्यही दाखवला जातो का ते पुढे मी सांगणारच आहे. आणि काही घरात पाळणा पण हलवला जातो. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा ती करू शकता. ही सगळी सेवा करून झाल्यावर अगदी तुमच्याकडे बाळकृष्णांचाच पाळणा असेल नाही तर तुम्ही एक पाळणा स्वतःही तयार करू शकता आणि दुपारी 12:39 तो हलवायचा आहे. त्या अगोदर आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे. प्रभू श्रीरामांचा पाळणा आणि तुम्हाला जर प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तीही पाळणा झाल्यावर प्रसाद म्हणून तुम्ही सुंटवडाही वाटू शकता. अभिषेकाच्या पानाचं काय करायचं तर ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता किंवा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकता. ही सेवा झाल्यावर आता सेवा काय करायची, तसेच आपल्याला या दिवशी मंदिराला म्हणजेच आपल्या देवघराला, आपल्या घराला झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे. तसेच या दिवशी जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे.
बरेचसे लोक रामनवमीच्या दिवशी उपवास करतात, कारण जे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेले आहे त्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्रीरामनवमी असते. मग बरेचसे लोक गुढीपाडव्याला एक दिवस तो उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात आणि रामनवमीचा उपवास जो आहे तो रामनवमीचा उपवास हा प्रकार संपूर्ण दिवस उपवास करून तुम्हाला रविवारी पूर्ण दिवस उपवास करून तो सोमवारी दुपारी 12 नंतर सोडायचा असतो. प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून आपण काय काय अर्पण करू शकतो तर बघा, तुम्ही फळ एखादं फळ म्हणजे पिवळी केळी म्हणा किंवा तुम्ही संत्री म्हणा, तसेच सफरचंद देखील तुम्ही अर्पण करू शकता. खीर अर्पण करू शकता. तसेच पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. तसेच गोड शिरा अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीची पूजा करायची आहे. आता या दिवशी बघा, शक्यतो कुठल्या नैवेद्याचं महत्त्व आहे तर पुरी, भाजी, शिरा आणि काळे चणे हे जे आहे ते नैवेद्य म्हणून आपण अर्पण केले जातात. यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं पिवळी मिठाई म्हणा किंवा पिवळं फळ हे आपल्याला अर्पण करायचं आहे. तसेच पंचामृत, श्रीखंड, खीर हे सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावे. पिवळे वस्त्र नसेल तरी फक्त काळे वस्त्र या दिवशी घालू नका. तसेच पिवळ्या वस्तूंचे दान करा, जसे की केळी असेल, तुमची यथाशक्ती. आता यानंतर गरजूंना तुम्हाला काहीतरी तुमच्या यथाशक्तीने जमेल ती गोष्ट दान करायची आहे. अगदी 11 रुपये, 21 रुपये, पाण्याची बाटली या गोष्टी दान केल्या तरी चालतील. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी दान करा, काहीतरी खायला तुम्ही दान करा, पण या दिवशी दान हे करायचंच आहे. तसेच त्यानंतर रामनवमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर बघा, या दिवशी उपवास ठेवायचा आहे. यानंतर बऱ्याच ठिकाणी या दिवशी भजन असतं, स्तोत्र मंत्र जे आहे तर ते म्हटले जातात. तसंच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा तुम्हाला वाचायची आहे, रामरक्षा म्हणायची आहे. यूट्यूबवर स्वतः ऐका, म्हणा, चालेल. फार वेळ अजिबात लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनटं तुम्हाला लागतात. रामरक्षा म्हणायची आहे आणि यासोबत हनुमान चालीसा आपल्याला माहीत आहे, जिथे प्रभू श्रीराम तिथे हनुमान असतात, मारुतीराय असतात, तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र म्हणायचे आहे. यानंतर तुमची दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे तर त्या पहा. या दिवशी रविवार आहे, बरेचसे लोक नॉनव्हेज वगैरे खातात, तर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज, मांसाहार वगैरे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. त्यानंतर कोणाचा अपमान करायचा नाही आहे. आता तुम्ही प्रभू श्रीरामाबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की अगदी सरळ मताचे होते, ते कधीही कोणाचा अपमान वगैरे त्या गोष्टी करायच्या नाही. आणि मग एका साईडला समजा आपण सेवा वगैरे करतोय आणि दुसरीकडे कोणाचा अपमान करतोय, फसवणूक करतोय, खोटं बोलतोय, तर या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे. कोणाला पैसे वगैरे उसने देऊ नका. खूपच एखाद्याला गरज असेल तर आवश्यक मदत करा. तर अशा शुभ दिवशी आणि रोज संध्याकाळी सुद्धा कधीही पैसे जे आहे ते दान करू नये. तर अशा अगदी सोप्या नियमांचे पालन करून सांगितल्याप्रमाणे पूजा करून आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आणि हे जे व्रत आहे हे अगदी साध्या भोळ्या मनाने, पण अगदी मनापासून जो कोणी करत त्याची मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतेच. त्याला त्यांच्या सेवेचं फळ हे मिळतच असतात आणि ते प्रभू श्रीराम नक्की देणारच असतात. आता रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते. पुराणातील आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला होता. भगवान राम हे विष्णूंचा 7वा अवतार आहे असं म्हटलं जातं, जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवरती अवतरला होता. हा दिवस सर्वजण भगवान रामांच्या जन्मदिन म्हणून साजरे करत असतात. रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र जे आहे त्याची देखील सांगता होत असते, म्हणजेच ती संपते. रामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप, तसेच श्रीरामांची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. या आदर्श देवतेची आपल्याला सदैव आठवण राहावी. तो आदर्श आणि त्यांच्यातील गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत, म्हणून हे राम जन्माचे निमित्त रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या दिवशी काम, क्रोध, लोभ आणि मोहापासून अलिप्त होऊन हे व्रत करावे. या दिवशी संपूर्ण 8 प्रहर उपवास केला पाहिजे. दिवसभर ईश्वराचे भजन, स्मरण, स्तोत्र, पठण, हवन करून राम जन्मोत्सव साजरा करावा. या दिवशी रामायण आवश्यक वाचायचं आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा. प्रभू श्री रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला पारायण करून व्रत सोडावे. गरीब आणि ब्राह्मणांना दान त्यांना जेवू घालावे.
शरीरातला प्रत्येक अवयव सदृढ राहावा म्हणून आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की माझे हे सगळे अवयव तू सदृढ ठेव, चांगले ठेव म्हणून रामरक्षा पठण करावी. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पठण करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, कारण यामुळे मुले चिडचिड करत नाही, हट्टी बनत नाहीत. आणि जर तुम्ही गर्भवती असाल, कितवाही महिना असेल, सुरुवात असेल किंवा आत्ता तारीख आली असेल तरी सुद्धा गर्भाशयावर हात ठेवून रामरक्षा पठण करायची. सकाळ दुपार संध्याकाळ जसं जमेल तशी तुम्ही ही सेवा करून बघा, खूप छान अनुभव येईल. आता रामनवमीला आपल्याला नक्कीच रामरक्षा पठण तर करायचीच आहे. तर रामनवमीची अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला आख्यायिका सांगते की हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांच्या 3 भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती झाली नव्हती. तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्ठ यज्ञ केला आणि प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर त्यांनी तिघीही राण्यांना खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यामध्ये आनंद वार्ता मिळाली की तिन्ही राण्या ज्या आहेत त्या गर्भवती आहेत. आणि त्यानंतर शुक्ल नवमीला कैकेयीने राम, कैकेयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या पुत्रांना त्यांनी जन्म दिला. अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले आणि तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरी केली जाते. म्हणजे थोडक्यात हा दिवस जो आहे तो प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 6 एप्रिलला रविवारी आहे रामनवमी. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. जवळपास कुठे रामांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जा. हनुमानांचे मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता, कारण हनुमान हे अगदी कट्टर भक्त होते प्रभू श्रीरामांचे. आणि त्यामुळे या दिवशी जर त्यांची सुद्धा आपण सेवा केली तरी सुद्धा प्रभू श्रीराम आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे. नक्की तुम्ही साजरा कराल अशी मी अपेक्षा करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.